नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। आणि हो मित्रांनो, बऱ्याच मित्रमैत्रिणींचे एक्झाम बद्दल कमेंट्स आलेले आहेत। तर मित्रांनो, अजूनही एक्झाम डेट डिक्लेअर झालेली नाही। जीएमसी परीक्षा संदर्भात जे काही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत येतील ते तुम्हाला लगेच कळवले जातील। तर ठीक आहे मित्रांनो, चला तर प्रश्न उत्तराला सुरुवात करूया। वर्ल्ड रायटर ऑर्गनायझेशनद्वारे देण्यात येणाऱ्या विश्व साहित्यिक पुरस्काराने कोणत्या भारतीय साहित्यिकाला सन्मानित करण्यात आले आहे? ममताजी सागर या भारतीय साहित्यिकाला सन्मानित करण्यात आले आहे। उत्तर प्रदेश राज्यात कोठे पहिला ग्लास स्काय वॉक पूल बनवण्यात आला आहे? उत्तर प्रदेश राज्यात चित्रकूट या ठिकाणी पहिला ग्लास स्काय वॉक पूल बनवण्यात आला आहे। अमेरिका व भारत टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? अमेरिका भारत टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी तरुण बजाज यांची निवड करण्यात आली आहे। लिंडी कॅमरून यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे? लिंडी कॅमरून यांची ब्रिटन या देशाच्या पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे। CDOM ही डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाशी संबंधित आहे? CDOM ही डिफेन्स सिस्टीम इस्रायल या देशाशी संबंधित आहे। अंगारा A5 रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? अंगारा A5 रॉकेट रशिया या देशाने लॉन्च केले आहे। आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन किर्गिस्तान या देशात करण्यात आले आहे। किर्गिस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत भारताच्या उदितने किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे? भारताच्या उदितने 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे। आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे मुख्यालय जिनेव्हा येथे आहे। आय कॅन कोच प्रकाशन करण्यात आले आहे, त्याचे लेखक कोण आहेत? त्याचे लेखक आहेत सिद्धार्थ राजशेखर। 10 ते 11 एप्रिल दरम्यान कोणत्या ठिकाणी होमिओपॅथिक सेमिनार आयोजित करण्यात आला होता? 10 ते 11 एप्रिल दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी होमिओपॅथिक सेमिनार आयोजित करण्यात आला होता। नवी दिल्ली येथे होमिओपॅथिक सेमिनारचे आयोजन कोणत्या मंत्रालयातर्फे करण्यात आले होते? नवी दिल्ली येथील होमिओपॅथिक सेमिनारचे आयोजन आयुष मंत्रालयाच्या तर्फे करण्यात आले होते। आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी जगजीत पवाडिया यांची निवड करण्यात आली आहे। ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनच्या प्रमुखपदी एअर इंडियाने कोणाची नियुक्ती केली आहे? ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनच्या प्रमुखपदी एअर इंडियाने जयराज षणमुगम यांची नियुक्ती केली आहे। पीटर हिग्स यांचे निधन झाले। त्यांना 2013 साली कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते? पीटर हिग्स यांना भौतिकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते। भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? भारतीय निवडणूक आयोगाने
स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी सुविधा पोर्टल सुरू केले आहे. ई ग्राम स्वराज्यमध्ये या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे? ई ग्राम स्वराज्यमध्ये या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील मोरेवाडी या ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. खुल्या स्किप्स एरो चॅलेंज नौकायान स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या आहेत? खुल्या स्किप एरो चॅलेंज नौकायान स्पर्धा इटली या देशात पार पडल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटिसचे रुग्ण कोणत्या देशात आहे? जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटिसचे रुग्ण चीन या देशात आहे. भारतातील कोणत्या जैन आध्यात्मिक गुरूंना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? भारतातील लोकेश मुनी जैन आध्यात्मिक गुरूंना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन 2024 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन 2024 साठी दारा सिंग खुराना यांची निवड करण्यात आली आहे. US रँकिंगनुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? US रँकिंगनुसार JNU विद्यापीठ नवी दिल्ली येथील विद्यापीठ सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. इस्रोला कोणत्या मिशनसाठी प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार जाहीर झाला आहे? इस्रोला चंद्रयान-3 या मिशनसाठी प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार जाहीर झाला आहे. पीटर पेलेग्रिनी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? पीटर पेलेग्रिनी यांची स्लोवाकिया या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. श्रीनिवास पाल्या यांची कोणत्या उद्योग समूहाच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे? श्रीनिवास पाल्या यांची विप्रो उद्योग समूहाच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंडिया स्पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली आलेले सेटवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे? इंडिया स्पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली आलेले सेटवे बंदर हे म्यानमार या देशाचे आहे. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक सॅम पित्रोदा यांनी लिहिले आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.